आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवार म्हणून नीलिमा तुषार पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांची निवडणूक निशाणी एसी असून नागरिकांच्या आग्रहातूनच आपण ही निवडणूक लढवत असल्याची माहिती माजी नगरसेवक तुषार पाटील यांनी दिली। उमेदवारी जाहीर होताच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून परिसरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याच प्रभागातून अपक्ष उमेदवार गौतम पगारे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। समाजातील विविध प्रश्नांना निष्पक्षपणे वाचा फोडणे, सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे तसेच गरजू नागरिकांच्या सुख दुःखात धावून जाणे, या सामाजिक कार्यामुळे त्यांना प्रभागात चांगले नावलौकिक मिळाले आहे। माजी नगरसेवक तुषार पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे। प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, युवक व महिलांचे प्रश्न यावर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार दोन्ही अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला आहे। कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र व निर्भीडपणे काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकांच्या आग्रहातून व जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून, निवडून आल्यास प्रत्येक नागरिकाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तुषार पाटील यांनी सांगितले। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा परिसरात आहे। प्रभाग क्रमांक 17 मिल परिसर धुळे महानगरपालिकेची निवडणूक लागली। त्याच्यामध्ये माझी मिसेस प्रभाग क्रमांक क मधून एसी चिन्हावर उमेदवारी करते आणि गौतम पगारे शिट्टी चिन्हावर उमेदवारी करत आहे। आमची एसीचं 3 नंबरचं बटन आहे आणि गौतम पगारेचं 5 नंबरचं बटन आहे। तरी प्रभागातील सगळ्या नागरिकांना, माता भगिनींना माझी विनंती की दोघांना प्रचंड मतांनी विजयी करा। या भागामध्ये मी 2008 ते 13 अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली होती। त्यावेळेला भरपूर विकास केला, भरपूर कामं केले। माझ्या माता भगिनींनी मला पाणीवाला म्हणून नाव ठेवलं होतं। तसाच विकास मी हाटकरवाडी, शेलारवाडी, राहुलवाडी, माहेश्वरी नगर, खंडेराव सोसायटी, लीलाबाई चाळ, रंगारी चाळ, शिवप्रभू कॉलनी, सानेगुरुजी कॉलनी, रासकर नगर, गुरुकृपा नगर, तुळसाबाईचा मळा, जो पण माझ्या प्रभागात जेवढा एरिया आहे 23,500 मतांचा, हे सगळे कामं मी मनापासून करणार आहे। नगरसेवकचं कामच राहतं विकास करणं, लाईट असो, रस्ता असो, गटार असो। त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या सुरतवाला बिल्डिंगला 15/60चं मोठं कार्यालय ओपन केलेलं आहे। तिथे 2 मुलं आणि 1 मुलगी कायमस्वरूपी कामाला राहणार आहे। ज्या महिलांना शासनाच्या सगळ्या सुविधा राहतात त्याच्यासाठी वनवन फिरावं लागतं इकडे तिकडे, हा कागद इकडे तो कागद तिकडे, त्यांना 10 ठिकाणी चक्रा मारावं लागतात। तर 1000-2000 त्यांचा खर्च होऊन जातो। मी ते सगळे डॉक्युमेंट त्यांना सगळे रेडी करून विना खर्च फ्रीमध्ये माझ्या ऑफिसमधून ते काम करतो। त्याच्यामुळे पूर्ण प्रभागातील महिलांनी माझे नंबर राहतील आलेले, माझ्या घरातले 10 जण काम करणारे, त्याच्यानंतर माझा जो मित्रपरिवार आहे, भाऊ, मुलांचे मित्र, असे 5-5 जण सदैव जनतेची सेवा करण्यासाठी राहणार आहे। त्याच्यामुळे मला नगरसेवक म्हणून नका पाठवू माझ्या पत्नीला, पण जनसेवक म्हणून मला माझ्या पत्नीला आणि गौतम पगारेला नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून द्या। तुम्हाला कुठली जुनी भासू देणार आणि 5 वर्ष जनसेवा करा मी तुमची, एवढी मी आग्रहाची कळकळीची विनंती करतो। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।